नमस्कार. मुंबईहून मी यूकेला आले. देश वेगळा, लोक वेगळी, सवयी वेगळ्या. आणि आजचा विषय असणार आहे सवयी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांसोबत यूकेच्या लोकांमधल्या अशा 3 सवयी शेअर करणार आहे जे माझ्यासाठी माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत विचित्र होत्या. तर चला पाहूया त्या 3 सवयी कुठल्या आहेत. You all right? Or you all right, mate? तुम्ही ठीक आहात ना? ही आहे इकडच्या लोकांची पहिली सवय. You all right असं विचारणं. तुम्ही रस्त्याहून जात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल किंवा कुठेही असाल तेव्हा इन जनरल इकडची लोक तुम्हाला You all right असं विचारतात. ह्याचा अर्थ तुम्ही तिथे थांबून तुमची कहाणी सांगायची असा होत नाही. तसं अजिबात करायची नाही. ती चूक मी केलेली आहे, तुम्ही करायची नाही. तर आणि ती चूक करणं फार नॅचरल आहे आपल्यासाठी. जेव्हा आपल्याला कोणी नमस्कार किंवा काय म्हणतायत, कसे आहात असं कोणी रस्त्यात वगैरे विचारलं तेव्हा आपण थांबतो आणि आपल्या आयुष्यातले 2 मिनिटं तिथे देतो आणि खरंच सांगतो की आपल्याला कसं वाटतंय, काय वाटतंय किंवा काय चालू आहे असं. आणि आपण समोरच्याची चौकशी सुद्धा करतो की मी ठीक आहे, तुझं काय म्हणतोय, तू कसं चाललंय. आपण असे म्हणजे असं ते संवादाची सुरुवात होते. आपण थांबतो तिथे. पण इकडे यू ऑल राईट इज अ फॉर्म ऑफ ग्रीटिंग. म्हणजे जसं आपण हाय, हॅलो किंवा नमस्कार असं म्हणतो तसंच इथे यू ऑल राईट आहे. त्यांची अपेक्षा तुम्ही तिथे थांबून संवाद साधण्याची अशी नसते. त्यामुळे यू ऑल राईट ह्याचं उत्तर फाईन, थँक्यू. यू ऑल राईट त्याचा आपण सुद्धा यू ऑल राईट असंच विचारायचं आणि पुढे जायचं. हे चालता चालता यू ऑल राईट म्हणत पुढे जायचं. हे आहे. सुरुवातीला इतकी गंमत यायची. मला कोणी विचारलं यू ऑल राईट तर मी अगदी थांबायचे आणि मी म्हणायचे आय एम फाईन, थँक्यू व्हेरी मच, हाऊ आर यू. आणि मग असंच मी संवादाला सुरुवात करायची. आणि मग नंतर मला हळूहळू कळलं की यू ऑल राईट असं आपल्याला जर दिवसातून काय तासाभरातच जर आपल्याला 5 जणांनी विचारलं तर 5 जणांना आपण आपली कहाणी नाही सांगू शकत. मग तेव्हा मला कळलं की यू ऑल राईट म्हणत पुढे जायचं. तर हा तुम्हाला कल्चर शॉक लागू नये. त्यामुळे जेव्हा जर कधी तुम्ही यूकेमध्ये याल आणि तुम्हाला कोणी जर यू ऑल राईट असं विचारलं तर त्याचं सरळ साधं उत्तर आहे फाईन, थँक्यू, यू ऑल राईट असं म्हणत पुढे जायचं, थांबायचं नाही. आणि ही आहे इकडच्या लोकांची पहिली विचित्र सवय, जी मला माझ्या दृष्टिकोनातून विचित्र आहे. कारण आपल्याला कोणी काही प्रश्न विचारलं की आपण थांबतो, एस्पेशली आपल्या आयुष्याबद्दल, आणि त्यांना थांबण्याची अपेक्षा नसते. म्हणून आता ही जी दुसरी सवय आहे ती भांडी घासण्याबद्दल आहे. माझ्यासाठी ही शॉकिंगच आहे. कशी ती सांगते. आपण जेव्हा भांडी घासतो तेव्हा कुठलीही भांडं असेल, आपली प्लेट असेल, टोप असेल, काही असेल, एकतर जर त्यात काही चिकट असेल, काही असेल तर आपण त्याला पाण्याने भरून ठेवतो म्हणजे ते सोपं जाईल साफ करायला. नंतर सगळ्यात पहिली स्टेप आपण पाण्याने त्याला विसळतो, छान त्यातलं खरकटं वगैरे बाहेर काढतो, त्याला साबण लावतो, नीट घासतो आणि पुन्हा पाण्याने त्याला विसळून साफ करतो. आणि मग ड्राईंग रॅकवर किंवा असं वाळत असं उलटं वगैरे वाळत घालायला ठेवतो आणि मग वाळल्यावर त्याला छान पुसून आपण आत ठेवतो. ही आपली पद्धत झाली. इकडे लोक सेम आपल्यासारखं करतात. प्रथम की घेतात, खरकटं धुतात, पाण्याने विसळतात आणि भांड्याच्या रॅकवर पाण्याने विसळतात, साबण लावतात आणि तिसरी स्टेप करतच नाहीत, पाण्याने पुन्हा धुतच नाहीत. तसंच साबणाची ती भांडी तशीच ते ड्राईंग रॅकवर ठेवतात, त्याला वाळू देतात आणि मग सुकल्यावर त्याला स्वच्छ कपड्याने ते पुसतात आणि पुन्हा जागेवर ठेवतात. आता मी जिथे आधी राहायचे तिथे मी लोकांना हेच करताना बघितलं. मी जिथे आत्ता राहते तिथे मी लोकांना हेच करताना बघितले. माझ्यासाठी अत्यंत शॉकिंग गोष्ट आहे. मी त्यांची भांडी वापरत नाही कारण मला माहीत नाही ते साबणावालीच भांडी
असतात. आपल्या इथे काकू मावशी किंवा ताई असेल घरात ज्या भांडी आपल्याला मदत करायला येतात, भांडी वगैरे घासायला वगैरे त्या मदतीसाठी येतात, त्यांना आपण जर त्यांच्या भांड्यात जर आपल्याला साबण दिसला तर आपण त्यांच्या पाठी लागून त्यांना आपण 2 गोष्टी ऐकवतो आणि त्यांना सांगतो, बघा साबण कसा ठेवलाय. आणि इथे तो लोक अक्षरशः साबण ठेवलेलीच डिशेस ठेवतात. मला वाटतं या काकू मावशी आणि ताई त्यांना इकडे जास्त सोयीस्कर पडेल, कारण का त्यांना मग ते धुवायचे कष्ट लागणारच नाहीत. असं हे जे साबणाचं गणित आहे ना, ते माझ्या अजिबात लक्षात येत नाही आणि आलेलंही नाही आणि येणारही नाही. माझा एकच उपाय आहे त्यावर की मी माझ्या भांडी सगळ्या वेगळ्या ठेवते आणि माझ्या भांड्यांना कोणी हात लावत नाही आणि त्यांच्या भांड्यांना मी हात लावत नाही. माझं सगळं वेगळं असतं आणि मी नेहमी पाण्याने विसळून सगळं पाण्याने धुवून सगळं घेते. आणि ही महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर शेअर्ड अकोमोडेशनमध्ये राहत असाल, तुम्ही इकडच्या लोकांसोबत राहत असाल आणि तुम्ही जर त्यांच्या भांडी वगैरे काही वापरत असाल तर पाण्याने नीट स्वच्छ एकदा वापरण्याआधी सुद्धा पाण्याने नीट स्वच्छ एकदा धुवून घ्या, जस्ट टू बी सेफ. कदाचित इकडच्या लोकांची वेगळी पद्धत असेल, काही असेल आपल्याला माहीत नाही, पण आपण तरी आपल्या पद्धतीने नीट साबण काढूनच आपण सगळं वापरतो. त्यामुळे मी माझी पद्धत फॉलो करते. यातलं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, हे काय ते बघण्यासाठी नाही आहे. अशी टिप्पणी करण्यासाठी ही गोष्ट नाही आहे, पण माझ्यासाठी ते विचित्र आहे आणि मी तसं वापरत नाही. त्यामुळे मला ती गोष्ट फार विचित्र आणि फार वेगळी अशी वाटते आणि फार शॉकिंग सुद्धा वाटते. तिसरी विचित्र गोष्ट म्हणजे इकडची काही लोक कधी तर बहुतेक वेळेला न आंघोळ करता ऑफिसला येतात किंवा कॉलेजमध्ये येतात आणि छान परफ्यूम वगैरे लावून येतात, चांगले कपडे घालून येतात, पण तुम्हाला कळणारच नाही की त्यांनी आंघोळ केलेली नाही. हे फार विचित्र आहे. युजली जेव्हा आपण आपल्या घराबाहेर जातो, आपण आपलं घराबाहेर कुठे कामासाठी जातो, जनरली म्हणजे शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, ऑफिसमध्ये जातो, त्यामुळे आपल्याला पहिले असं आपल्याला शिकवलं जातं की ब्रश वगैरे आंघोळ वगैरे करून मगच घराबाहेर पाऊल टाकायचं कुठल्याही कामाला जात असाल. अनलेस जोपर्यंत तुम्ही फिजिकल लेबरच्या कामाला जात नसाल, म्हणजे तुम्ही शेतात कुठेतरी राबायला जात नसाल किंवा वेगळं काहीतरी करायला जात नसाल, जेणेकरून तुम्हाला घाम वगैरे असं येणार आणि मग त्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळी आंघोळ करणं पटतं. पण इन जनरल जर ऑफिसला वगैरे जायचं असेल तर लोक नुसतं उठतात, ब्रश करतात, कपडे घालून छान परफ्यूम मारतात आणि येतात. काही मुली तर कॉलेजमध्ये छान ब्रश वगैरे करून मेकअप करून येतात पण आंघोळ करत नाहीत, असंही आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत नाही, कोणाला बघून कळणार पण नाही की आंघोळ केलेली नाही आहे असं. आणि ते लोक सांगतात पण की सकाळी त्यांना उठायला नाही जमत, त्यामुळे ते रात्री संध्याकाळी आंघोळ करून ते येतात. आता माहीत नाही आमच्या ऑफिसमध्ये, म्हणजे इकडे तर आमच्या ऑफिसमध्ये काही लोक आहेत जे खुलेपणाने सांगतात की आम्ही आंघोळ नाही करत, आम्ही संध्याकाळी आंघोळ करतो, आम्हाला सकाळची जमत नाही वगैरे असं. आणि ते बिनधास्त ऑफिसमध्ये आंघोळ न करता ब्रश करूनच येतात. असेही लोक आहेत. त्यामुळे ही मला फार विचित्र सवय वाटते. मला माहिती आहे मुंबईत सुद्धा काही लोक असे असतील, की मुंबईत काय आपल्याकडे सुद्धा काही लोक असतील जे आंघोळ न करता ऑफिसला येत असतील, पण मला अशी त्यांची संख्या फार कमी वाटते. मला माहित नाही, मी असं सहसा ऐकलेलं नाही. आणि आपल्या ऑफिसेसमध्ये किंवा स्कूल कॉलेज कुठेही असे छान व्यवस्थित आपण असे जनरली आंघोळ करूनच सगळे येतात. त्यामुळे ही मला फार विचित्र वाटली गोष्ट इकडची, की काही लोक आंघोळ न करता येतात. दुसऱ्या देशात गेलं की तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव येतात आणि ह्या होत्या माझ्या अनुभवातील इकडच्या लोकांमधल्या 3 विचित्र सवयी, जे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत विचित्र होत्या. तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला सुद्धा तुमच्या अनुभवातल्या काही अशा विचित्र सवयी असतील आणि तुम्हाला जर शेअर कराव्याशा वाटत असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ असा आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.